नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी कुमार भारती यातील गद्य विभागातील पाठ दुसरा, ज्याचं नाव आहे बोलतो मराठी, डॉक्टर नीलिमा गुंडी लिखित, की मराठी भाषेमध्ये सहज बोलताना सुद्धा कसा विनोद त्यात दडलेला असतो तो व्याकरणदृष्ट्या आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तो अभ्यासत असताना मराठी भाषेची जी काही गंमत आहे ती जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्द आणि शब्दांची उत्पत्ती शोधणे. यातूनच आपल्याला खूप नवी माहिती त्या ठिकाणी मिळते. मोरोंबा या शब्दातल्या मोरा या मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी, जुन्या काळी साखर ही मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते यातून आपल्याला कळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी अगदी आपण मोर जर म्हटलं की आपल्यासमोर नाचणारा तो मोर, त्याचा सप्तरंग त्या ठिकाणी तो दाखवताना त्याचं ते दुडदुड पळणं, त्याचं दुडदुड धावणं, की आपल्यासमोर मोरच म्हटलं की लगेच आपल्याला आपला आवडता पक्षी म्हणजेच कोण, मोर आमच्या समोर येतो. परंतु वास्तविक पाहता आम्हाला तो मोर या ठिकाणी अभ्यासायचा नाही आहे. तर या ठिकाणी मोर या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे की जो मोरस हा साखरेसी, की जुन्या काळी जी आमच्याकडे एक साखर यायची, जी आपण आज साखर वापरत आहे, ती मॉरिशसहून यायची आणि त्यावरून त्या शब्दाची उत्पत्ती ही काय झालेली आहे, मोरस त्याचा संबंध त्याशी आलेला आहे. म्हणजेच यावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्या एक लक्षात येत असेल की शब्दाची उत्पत्ती, शब्दाचा उगम, शब्दाची पाळेमुळे ही खूप दूरवर पसरलेली असतात. ते त्यातून आपल्याला कळते, हो की नाही? तर बघा मग, कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणाची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी पहा की आपल्याला एक शब्द प्रयोग आलेला आहे, कदर करणे. कदर करणे म्हटलं की आपल्याला लगेच वाक्प्रचार आठवतो. पण जर त्या ठिकाणी कदर या शब्दाचा जर खऱ्या अर्थाने जर अर्थ काढला तर त्या व्यक्तीची गुणांची पारख करणे, त्याच्यामध्ये असणारी विशेषता काय आहे ती शोधणे म्हणजेच कदर. परंतु वास्तविक पाहता याच्यामध्ये मूळ जो शब्द आहे तो जो अभिप्रेत आहे तो वेगळ्या पद्धतीने आहे. बघा, शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुका या काही होत नाहीत. उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अनसुया असे आहे. लक्षात घ्या, अनुसया आणि अनसुया यामध्ये बदल आहे बरं का, लक्षात घ्या. अनुसया असं नाव नसून वास्तविक पाहता अनुसया हे चुकीचं नाव आहे. तर ते कसं आहे, ते अनसुया असे आहे. म्हणजेच अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया, असूयाचा अर्थ काय होतो, असूया मीन्स, असूया म्हणजेच मत्सर, तिरस्कार नसलेली असे ती. लक्षात घ्या, असूया म्हणजे मत्सर नसलेली असे ती अनसूया. बघा किती विशेष अर्थ आहे. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. ज्यावेळेस आम्हाला कळतं की त्याच्याविषयी माझ्या मनात कुठलाही मत्सर नाही, म्हणजेच त्या शब्दाची जी फोड आहे त्या अगदी वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ निघतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतामधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य ज आहेत, तर जरा थोडे, जर कलावत या शब्दातील जचे जे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. बघा आपण सहज उच्चारतो की ते उच्चारल्यानंतर की दंत वर आपल्या दाताला त्याचा आपल्या जिभेचा स्पर्श होतो, त्यामुळे ते दंतमुलीय त्याला असं म्हणतात. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. आपण तो उच्चार कसा करतो यावर त्याचा अर्थ दडलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल बघा. आता यात खूप मोठी शब्दाची गंमत आहे.
तसं अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? साहजिकच नाही. उदाहरणार्थ, पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तेथे मूळ म्हण होती पुराणातली वांगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. अशी फजिती होते. लक्षात घ्या. म्हणजे याचा भावार्थ संबंध खूप महत्त्वाचा आहे. पुराणातली वांगी पुराणात. वास्तविक पाहता त्याच्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे, परंतु आपण उगाच फाजील विनोद त्या ठिकाणी करू पाहतोय आणि तिथं वांग्याविषयी आम्ही येऊन दडतोय. म्हणजेच काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकावतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. बघा, राजाचे कलेवर प्रेम होते. अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कशा रूपाने आहे तर कला या रूपाने आहे. हे समजून घेणं की कला कुठे मोडतं. मग व्याकरणदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यात जर आम्ही विचार केला तर कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शेव असा आहे. बघा, आता पहिल्या वाक्यात जर बघितलं तर राजाचे कलेवर काय होते प्रेम होते. म्हणजे कला या ठिकाणी काय आहे, कला ही काय आहे तर एक विभक्ती प्रत्यय आहे, म्हणजे कलेच्या अनुसरून आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता इथं जो कलेवर जो शब्द अभिप्रेत आहे तर त्याचा अर्थ जर आम्ही बघितला तर हे कलेवर हे काय आहे एक नाम आहे. आणि या नामाचा अर्थ असा होतो की कलेवर म्हणजे काय शेव. म्हणजे बघा, पहिल्या याच्यामध्ये कला दडलेली आहे तर दुसऱ्या त्याच शब्दाच्या अर्थाने या ठिकाणी काय आहे शेव असा त्याचा उच्चार होतो. म्हणजे आपण कशा अर्थाने तो वापरतोय, ते वाक्य वापरतोय यावर त्याचा अर्थ अपेक्षित आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळी जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता मराठी भाषा जर आपण विचार केला तर अगदी आपण बालपणीपासून ते जसं आम्हाला समजायला लागतं, कारण आपल्या जीवनातली पहिली गुरु आपण कोणाला मानतो तर आपल्या आईला. मग आई जशी मातृवत अगदी आम्ही सहज म्हणतो आई, की जिथून आमची सुरुवात होते ती मातृभाषा की जी आमच्या व्यवहारामध्ये जी दैनंदिनी बनून जाते, सहजरित्या आपण ती भाषा आपल्याला अवगत होते, अशी आमची मराठी मातृभाषा आहे. म्हणजे जिच्यामध्ये आपण आपल्या जीवनातील ज्या काही भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास असे काय आहे जिव्हाळ्याचे असं नातं आहे आणि ते असायलाच हवं. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. मग जी भाषा माझ्या जीवनाला योग्य आकार देते, मला योग्य मार्गदर्शन करते, माझ्या जीवनाला एका विशिष्ट ठिकाणी नेऊन ठेवते, मग अशा भाषेविषयीचं सखोल असं ज्ञान आम्हाला अभिप्रेत आहे किंवा ते असायलाच हवं. आपली भाषा ही कशी आहे मग मित्रांनो, तर ती हवेसारखी सुद्धा आहे. आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. बघा की भाषा ही श्वासोश्वासाप्रमाणे. लक्षात घ्या की जसं माणसाच्या जीवनाला मला जर जीवन जगायचं असेल तर माझा श्वासोश्वास जितका महत्त्वाचा आहे तितकंच माझ्या भाषेविषयीचं ओतप्रोत ज्ञान मला असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते बघा. आता या ठिकाणी पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली, हे पहिलं वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या. दुसरं तेच वाक्य आहे, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता वास्तविक पाहता काय अर्थ आहे, अशी अनेक वाक्य आपल्याला तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे काय करत असते, सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. असे कवयित्री सुरेश भटांचे शब्द उच्चारल्या खऱ्या अर्थाने पात्र ठरू शकू हे विसरून चालणार नाही. म्हणजेच आम्हाला मराठीच्या मूळ शोधापर्यंत, तिच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. मराठी भाषा ही अशी आहे की आम्ही जितकं सखोल जाऊ तिथपर्यंत तिची जशी जशी व्युत्पत्ती निर्माण होते, तिचं जशी सृजनशक्ती आहे ती आम्हाला तिच्या मुळापर्यंत गेल्यानंतर शोधावं लागणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण जे अगदी सहज अर्थाने या ठिकाणी जे कविवर्य आदरणीय सुरेश भट यांचे ज्यावेळेस आपण शब्द उच्चारतो की त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये येतं की माझी मातृभाषा जर मराठी असेल तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला तिचा अभिमान वाटायला लागतो. आणि मग आम्ही सहजरीतीने काय म्हणतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि म्हणून या माझ्या मातृभाषा मराठीविषयी या ठिकाणी बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गुंडे यांनी या पाठामध्ये आपल्याला मराठी भाषेविषयी संपूर्णपणे वृंदांकित असं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे, ज्यामुळे मराठी भाषेविषयीची जी काही व्युत्पत्ती आहे, जिची स्थिती आहे की जी कशा अर्थाने आमच्या जीवनात उपयोगी पडणार आहे, व्यवहारामध्ये उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी अभ्यासायला आम्हाला मिळते. आणि म्हणून आम्हाला म्हणायचं वाटतं की आम्ही बोलतो मराठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.